कोकणात राखणदार हा विषय भूत भविष्य वगैरे असा काय आहे काय? बरेच असे आमच्या गावात असे काही किस्से झालेले आहेत आमच्या वाडीमध्ये. आम्ही राखणदाराला पहिला नारळ दिला किंवा आम्ही सांगणं केलं की बाबा माझा असा असा गुरु चुकलेला आहे, तो मला मिळू दे. तो त्याचा टायमिंग जो आहे तो 12, 12:30, 1चा टायमिंग आहे. धिप्पाड असा माणूस असतो, धोतर आहे, हातामध्ये काठी आहे, पायामध्ये चप्पल आहे चामड्याचा. त्याच्या वाटेत जेव्हा येतो त्या टायमाला तो आपल्याला काहीतरी म्हणजे एखादी ड्युटी पेटल्यासारखी वाटायची किंवा घुंगरांचा आवाज आल्यासारखा वाटायचा किंवा एखादा चपलांचा आवाज आल्यासारखा वाटायचा. होळीच्या टायमाला असे 2-3 जण होळीच्या टायमाला गावात गेले. त्या आल्याच्यानंतर त्याला तो रस्त्याने येतो आहे म्हणून त्याला दाखवलं की बाबा मी येतो आहे. ती अशी चुडी पेटल्यासारखी वाटल्याबरोबर माझा भाऊ वगैरे घाबरला. झालेल्या गोष्टी आहेत आमच्याकडे. आणि आमच्याकडे त्या टायमाला आमच्या आजोबा वगैरे सांगतात, आम्हाला सांगितले नाही त्या टायमाला त्यांनी. नमस्कार मित्रांनो, मी विनायकबाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या हक्काच्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजची व्हिडिओ थोडीशी स्पेशल असणार आहे. तुम्हाला तर माहिती आहे की आपण नक्कीच काही ना काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. मागच्या वेळेला आपण बघितलं होतं की कोकणातील राखणदार आणि त्याबद्दल आपण बऱ्याचशा कथा ऐकल्या होत्या. परंतु आता ॲक्च्युली कोकणातील राखणदार म्हणजे नक्की काय आणि काही ठराविक असे अनुभव आहेत जे आम्हाला आलेले आहेत आमच्या गावामध्ये देखील. तसंच मुळात कोकणातील राखणदार ही मित्रांनो आपण एक म्हणतो ना की ह्या गोष्टी काय आहेत, म्हणजे पूर्वीच्या काळी काय गोष्टी असायच्या, सर्व काय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुमच्या गावामध्ये देखील मित्रांनो अशा काय गोष्टी घडल्यात का ते मला व्हिडिओच्या शेवटला कमेंट करून सांगा. चला व्हिडिओला आजची सुरुवात करूया. नमस्कार. कोकणात राखणदार हा विषय म्हणजे बऱ्याच लोकांच्या मनात संशय आहे की राखणदार म्हणजे काय. राखणदार म्हणजे त्यांना वाटतं काय भूत भविष्य वगैरे असा काय आहे काय. तर तसा राखणदार हा तसा भूत भविष्य नाही आहे. राखणदार हा राखणदारच आहे. आणि राखणदार म्हणजे तो ब्राह्मण आहे. राखणदार हा गोडा देवस्थान आहे आणि तिथे त्याला अशी घाण वगैरे किंवा असं हे वगैरे चालत नाही. तसा राखणदार असा भूत भविष्य वगैरे असा काय नाही. लोकांचा जो गैरसमज आहे तो पहिला त्यांनी दूर करावा. आणि दुसरी गोष्ट, राखणदार म्हणजे कोण किंवा असा देव करून घालतो किंवा हे करून करतो असल्यातला तो विषय नाही आहे. आणि राखणदार हा प्रत्येकाच्या गावात असा आहे. बरेच ठिकाणी राखणदार प्रत्येकाच्या गावातनी आहेत. पण काही जणांचे नाव कोणाला माहिती नसेल किंवा काय नसेल तर लोकांनी जी जुनी लोकं असतात त्यांच्याकडून ती माहिती जर घेता आली तर ते त्यांना माहिती सांगू शकतात. तसं आमच्या कडे कसे होते, आमचे आजोबा, आमचे बाबा वगैरे आम्ही सुद्धा आमचा जन्म गावात झालेला असल्याकारणे ह्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत. आणि राखणदार म्हणजे नुसताच राखणदार नाही. राखणदार म्हणजे तो एक वाडीचा किंवा गावाचा तो एक राखण करणारा असतो, म्हणून त्याला राखणदार बोलतात. आमचा मुळात गाव म्हणजे मुक्काम पोस्ट माहीन, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. माहीन गाव आमचा गाव आहे आणि माहीन गावामध्ये आमची हातणकर वाडी आहे. आमच्या हातणकर वाडीतला तो राखणदार आहे, जे मोरवणं म्हणतात त्याला. तिथे एक पाण्याचे स्थळ आहे. त्या स्थळाची तिथे मंदिर आहे आणि तिथून ते सुरुवात आहे. असे आमच्या गावात असे किस्से झालेले आहेत आमच्या वाडीमध्ये. आमची जेव्हा गुरं असायची वरती माळावरती शेती होती, म्हणजे पठार आमचा जो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलाच आहे. त्या पठारावरतीची शेती होती आणि त्या पठारावरती आमची गुरंढोरं असायची. वर फिरायची वर माळावरती. जे राखणे लोक असतात ती घेऊन जातात वर माळावरती आणि ती संध्याकाळी परत खाली घेऊन येतात. कारण आमचा कसा माळ जो आहे तो वरती आहे आणि आमची घरं आहेत खाली डोंगराच्या पायथ्याला आहेत खाली. तर ती एक पाकाडी आहे. ती त्याचा जायचा पण रस्ता तोच आहे, त्याचा यायचा पण रस्ता तोच आहे. तर आम्ही गुरंढोरं घेऊन गेली. तर एखादा आमचा गुरु चुकलं, संध्याकाळी गुरं घरी घेऊन येताना एखादं आमचं गुरु चुकलं तर आम्ही घरी आल्याच्यानंतर आम्ही काय करायचो, 4 आमच्या आजूबाजूची लोकं असतात तेव्हा एकमेकाला मदत करायची. आतासारखं नाही. प्रत्येकाच्या घरात गोट्यामध्ये 20-20, 25-25 गुरं होती. आमच्या गोट्यामध्ये 27 गुरं आहेत. त्या टायमाला होती आमची 27 गुरं होती. म्हणजे 4 जोड्या होत्या आमच्या बैलांच्या आणि गायी होत्या. म्हणजे ते आता अजूनही ऑलरेडी आमचा गोटा आहे. 2 दरवाजे आहेत आमच्या गोट्याला. अजूनही गोटा अवेलेबल आहे, कोणाला बघायचा आहे येऊ शकता. आणि तो आम्ही व्हिडिओ तुम्हाला पाहिजे दाखवू शकतो. आमच्याकडे त्याचे व्हिडिओ केलेले पण आहेत. तर एखादा चुकला गुरु तर मग काय करायचं, खाली येणार. मग संध्याकाळी सगळ्यांची गुरंढोरं बांधून झाल्याच्यानंतर एकमेकाला आपण सांगणार, काका किंवा मामा, आजोबा, काका म्हणजे नाना वगैरे कोण असतील आमचे ते आजूबाजूच्या लोकांना आम्ही सांगायचो की बाबा आमचा एक बैल चुकला आहे किंवा आमची गाय चुकली. तर मग आम्ही सगळेजण जमा होणार. मग त्या टायमाला पूर्वी कशी लाईटीची वगैरे व्यवस्था नसायची त्या टायमाला. मग कंदील वगैरे घ्यायचे. ते कंदील वगैरे घेऊन आम्ही मग
शोधायला जायचो. मग शोधायला जायच्या आधी आम्ही काय करायचो की जायचा पण आमचा तोच रस्ता होता राखणदाराच्या त्या मंदिराजवळूनच आणि यायचा पण तोच रस्ता. त्याच्यामुळे आम्ही पहिला काय करायचो त्या टायमाला आम्ही राखणदाराला आम्ही पहिला नारळ दिला किंवा आम्ही सांगणं केलं की बाबा माझा असा असा गुरु चुकलेला आहे तो मला मिळू दे. मग आम्ही आता 4-5 जण जे शोधायला जाणारे असतो त्याच्यात उमर माळावरती गेल्याच्यानंतर एक तरी कोणतरी त्याच्या मनात त्याच्या अंगात काहीतरी होणार की म्हणणार ह्या वाट्याने गेला आहे, ह्या वाटेला आपण शोधायला जाऊया. असं आमचे बरेच झालेले आहेत आणि आम्हाला त्याचे अनुभव आलेले आहेत. आणि तो रस्ता जो आहे राखणदार जो आहे ना तो आमच्या वाडीसाठी म्हणजे हातनकर वाडीसाठी म्हणजे तो एक देवच आहे आमचा कधी सामाजिक कार्य जरी आमच्या वाडीचं जरी काय असेल किंवा आमच्या घरगुती कोणाचं जरी काय असेल तर आम्ही त्याला नारळ ठेवणार पाहिला त्याच्यानंतरच पुढचं काम. तसं आमचं एक वाडीचा एक मंडळ पण आहे. आमचं वाडीचं एक मेन घर आहे म्हणजे मोठा घर बोलतात त्याला आमच्याकडे मांडाचं घर बोलतात. तिथे त्या मांडाच्या घराच्या टायमाला मांडाच्या घरात पण तिथं पण तसंच म्हणजे श्रावण महिन्याला आला, श्रावण महिना चालू झाला की पहिल्या श्रावण सोमवारी तिथे मांड वगैरे भरले जातात. तर तो आमचा राखणदार जो असतो ते जोपर्यंत आम्ही राखणदाराला सिंधुदुर्गामध्ये 5 पानं काढायची म्हणतात. आंब्याची जी 5 पानाची ठेवतात यांनी एक नारळ ठेवतात. तर ते पहिले सगळी वाडी मिळून तिथे सगळी जमणार, ती 5 पानं काढणार आणि तिथे नारळ ठेवणार. नारळ ठेवल्याच्यानंतर त्याला सांगणं करतात की बाबा आम्ही असाचा मांड भरलेला आहे तेव्हा तुझा जे काय असेल कोणाच्या जे काय असेल म्हणजे विद्रूप काय जे काय गोष्टी असतात त्या तू तुझ्या पोटात घे आणि कोणाची काय चुकी झाली असेल कोणाच्या म्हणजे वाडीतल्या कोणाच्या हाताने काय चुकी झाली असेल किंवा काय झालं असेल तो त्याला क्षमा कर. मग त्याच्यानंतर मग तो बाकीचा मांडाचा जो कार्यक्रम असतो तो होतो. आणि असा कार्यक्रम आमच्याकडे गावात वाडीत आमच्याकडे आता असं आहे की आमचं मंडळ पण आहे, भजन मंडळ पण आहे. तर अशा किस्से झालेले आहेत आमच्याकडे भजन मंडळातले खूप म्हणजे झालेले आहेत. माझे आजोबा म्हणजे अशोक धोंडूबाईत प्रसिद्ध नाटक कलाकार माणूस म्हणजे असा माणूस होणे नाही आमच्या वाडीत, आमच्या गावातच नाही असा माणूस. माईन गावातच नाही. माईन गाव आमचा लक्षात ठेवा, माईन गाव आहे आमचा जगप्रसिद्ध गाव आहे. त्या गावात अशोक बाईत नावाचा माणूस अशी एक व्यक्ती होती. ते म्हणजे वयाने तसे माझे काका होतात. तर ते जे होते की नाही ते भयानक खतरनाक माणूस म्हणजे सगळ्या गोष्टी नाल वाजवण्यात म्हणा, ढोल वाजवण्यात म्हणा, ताशा वाजवण्यात म्हणा, पेटी वाजवण्यात म्हणा, भजन करण्यात म्हणा, हे उभ्यानी वगैरे नाच बीच हे जे नाचाचे भजनं वगैरे करतात हे सगळं त्यांनी म्हणजे पालतं घेतलेला माणूस. तसे आमचा भजन मंडळ आहे, अजूनही मंडळ आहे, चांगला मंडळ आहे आमचा भजनी मंडळ. तर आमचं भजन जर आम्ही कुठे जायचं असलो भजनाला घेऊन तर पहिली आमची जी मांड म्हणजे सार्वजनिक जे घर आहे तिथे आमचं सगळं सामान असतं. म्हणजे म्हणजे पेटी टाळ वगैरे जे काय आहे जे गोष्टी आहेत ते सगळं तिथे आहेत. मग पहिला आम्ही तिथे त्या मांडावर त्या घरात आम्ही तिथून नारळ देणार की आमच्या राखणदाराला की बाबा आम्ही अमुक ठिकाणी जातो आहे. आमचा काय हे होता गमन आहे आम्ही चांगल्या पद्धतीने आमचं भजन झाला पाहिजे किंवा आम्हाला काय अडीनडी येता गमन. तर त्याला नारळ दिला ते किती भजनावाले असू दे तिकडे पुढे आपला नंबर लागणार हा 100%. ते आम्ही अनुभव घेतलेले आहेत म्हणजे भरपूर गावात नाही. हां तसं नाही तो नाहीच आहे तसा वेगळा म्हणजे असं काय फालतू नाहीच आहे. ते एक नंबर म्हणजे असं आम्हाला तो आमच्यासाठी तो परमेश्वरच आहे असं. तर तुम्हाला ते म्हणजे वाट जी आहे म्हणजे आमचा जायचा पण रस्ता एक आहे यायचा पण रस्ता एक आहे. मग ती तळी जी आहे म्हणजे ब्राह्मणाची जी तळी आहे म्हणजे मोरोना म्हणतात त्याला, तिथे त्या मोरोना म्हणतात त्या तळीला, तिथे मंदिर आहे. आता त्या रस्त्याच्या संदर्भात तुम्हाला सांगतो तो रस्ता जो आहे त्यात म्हणजे तळी इथे आहे आणि अशी वरती आमचा माळ आहे. त्या माळावरसून आला का आमची पहिली तळी भेटते म्हणजे मंदिर भेटतो आमचं म्हणजे राखणदाराचं मंदिर म्हणजे ब्राह्मणाचं मंदिर भेटतो. त्या ब्राह्मणाच्या मंदिराकडून असं खाली आमच्या घराजवळ आलात म्हणजे आमच्या पायथ्याला आलात घराजवळ आलात आमची पहिली वाडी भेटते. वाडी भेटली तर वाडीतनं असं सरळ खाली गेलात का तो खाली गांगोचं मंदिर आहे. आता ते गांगोच्या मंदिराजवळ तर तो त्याचा टायमिंग जो आहे तो 12, 12:30, 1चा टायमिंग आहे. वरून येणार खाली आणि तो गांगोच्या मंदिरात जाणार. त्याचा स्वरूप तुम्हाला सांगतो म्हणजे आम्ही बघितलेला आहे तो स्वरूप तुम्हाला सांगतो. आमच्या वडिलांनी मला दाखवलेलं आहे की हा असा माणूस आहे असा आहे. हे सगळं स्टोऱ्या आम्हाला तेव्हा सांगायचे लहान असताना. मनुष्य असा आहे की तो एक धिप्पाड असा माणूस असतो. म्हणजे धोतर आणि मग धोतर आहे, हातामध्ये काठी आहे, पायामध्ये चप्पल आहे चामड्याचा आणि फेटा आहे डोक्याला आणि तो त्याच्या हातात घुंगराची काठी आहे. आता तो वरून येते वेळी
जेव्हा तो 12-12:30 वाजून येते वेळी, आता आमचा पण बघा, आमचा जायचा पण रस्ता तोच आहे, वरून यायचा पण रस्ता तोच आहे. तर कदाचित एखादा माणूस कोण बाहेर भुतूर कुठे म्हणजे बाहेर कुठे शहरात कुठे गेलेला असेल तर त्या रस्त्यानं तोच रस्ता आहे. मग त्याच्या वाटेत जेव्हा येतो त्या टायमाला तो आपल्याला काहीतरी म्हणजे एखादी ड्युटी पेटल्यासारखी वाटायची, किंवा घुंगरांचा आवाज आल्यासारखा वाटायचा, किंवा एखादा चपलांचा आवाज आल्यासारखा वाटायचा. म्हणजे चांबड्याची चप्पल असल्याकारणे तो आवाज यायचा. तर त्या वाटेत आमच्या वाडीतल्या लोकांना माहिती होतं की बाबा हा याचा पिरियड आहे, म्हणजे हा टायमिंग आहे, आता ही जी आपल्याला ही मुवमेंट झालेली आहे ही त्याचा रस्ता यायचा टायमिंग झालेला आहे. मग आपल्या वाडीतल्या लोकांना ते माहिती होतं की हा आता ह्या टायमिंग झालेला आहे. मग आपण त्या टायमाला रस्ता बदलायचा, त्या टायमाला रस्त्यातून बाजूला व्हायचा आणि आपण गप्प उभा राहायचा साईडला. तुम्हाला तो काही करणार नाही, तो वरून येणार, खाली जाणार, मंदिरात जाणार, मंदिरातून वर येणार. पण तुम्ही जाणून बुजून जर त्याला त्रास देत असाल की बाबा हा येतोच आहे, मग काय करतो बघूया, अशा लोकांच्या बऱ्याच भावना झालेल्या आहेत तिकडे. म्हणजे मोठेपणा करण्यासाठी वगैरे असे लोकांना हा काय करणार आहे किंवा काय होणार आहे वगैरे ह्या गोष्टी बघण्यासाठी केलं. मग त्या टायमाला त्याला 2 ते 3 वेळा समजून सांगणार, बाबा ह्या माझा टायमिंग आहे, ह्या टायमिंगमध्ये तू येऊ नकोस, माझा यायचा टाईम आहे. ह्या 2-3 वेळा तो समजून सांगायचा. हे झालेल्या गोष्टी आहेत आमच्याकडे. आणि आमच्याकडे त्या टायमाला आमचे आजोबा वगैरे सांगतात, आम्हाला सांगितले नाही त्या टायमाला त्यांनी की अशी घटना झालेल्या आहेत म्हणून. आणि अजूनही झाले आहेत. आत्ता झालेली लेटेस्ट म्हणजे माझ्या भावाची झालेली आहे, 1 वर्ष 1.5 वर्ष झाला आहे या गोष्टीला. तोही तुम्हाला पुढे सांगतो मी किस्सा काय झाला तो. तर त्यावेळेला तो जो महापुरुष येतो खाली, वरून जो येतो महापुरुष खाली येतो की नाही, त्या टायमाला आमच्या वाडीतल्या लोकांना माहिती होतं. वाडीतले लोक काय करतात, रस्ता बदलायचा. तर रस्ता बदलून बाजूला येतो. पण बाहेरचा माणूस एखादा कोण पाहुणा असेल किंवा कोण बाहेरचा माणूस असेल, त्याला कायच हे वाडीतलं माहिती नाही, गावातला माहिती नाही. आणि तो समजा एखादा रात्रीचा कधी आलं आहे, पाहुणे रात्रीचे पण यायचे, कोणाचं लग्न जमावलं असेल कशाला असेल, ते रात्री 10-12 वाजता कोणतरी अशी येतात रस्त्याने त्या टायमाला. आणि त्या टायमाला पण त्यांना काही जाणवणार नाही, त्यांना कळणार पण नाही तो कडेसून गेला तरी. एवढा म्हणजे विदृश्य रूपात तो जायचा, असं जातो तो. पण जाणून बुजून केलं तर त्याला 2-3 वेळा तरी त्याला असा हे दाखवणार किंवा ड्युटी मोठ्याशी पेटल्यासारखी वाटणार, घुंगरांचा आवाज आल्यासारखा वाटणार, पायाचा चपलाचा टार 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 असा आवाज आल्यासारखा वाटणार. पण आमच्या वाडीतल्या लोकांना माहिती होतं, ते वाडीतल्या लोकांना माहिती असल्याकारणे ते बाजूला होतं. त्यांना काय अजूनही तसंच आहे. अजून आम्ही जरी गावाला गेलो तर तेवढा वेळ सोडून आम्ही आमचा बरोबर रस्ता बदलून आम्ही आपलं जातो, असं जाणवलं आम्हाला. तर अजूनसुद्धा आतासुद्धा आम्ही आता गणपतीला जातो किंवा शिगम्यात जातो, मे महिन्यात जातो, जेव्हा आम्ही जातो त्या टायमाला आम्ही ह्या गोष्टी सगळ्या पाळतो. तर अशी एक घटना घडली माझ्या भावाबद्दल आता, म्हणजे 1-1.5 वर्षापूर्वी, म्हणजे 1.5 वर्षापूर्वी झालेलं आहे. म्हणजे होळीच्या टायमाचे आहे. आता सध्याच्या कंडिशनमध्ये आता आमच्या गावाकडे कोण सहसा जास्त राहत नाही, काही जणांची घरं बंद आहेत. त्याच्यामुळे ठराविक घरात कोणतरी अशी एक म्हातारी की एक पुरुष वगैरे आहे. आता माझा भाऊ शेती करतो गावाला, मग माझा भाऊ गावाला आहे. तर तो होळीच्या टायमाला असे 2-3 जण होळीच्या टायमाला गावात गेले. तर आमच्या गावात असा प्रोग्राम होता होळीच्या टायमाला, नाटक काहीतरी होतं दशावतारी वगैरे. त्या टायमाला ते बाकीचे बघत बसले. हा म्हणाला मी काय नाटक बघत नाही, मी आपलं जातो घरी. मग तो रस्त्याने सरळ आला, रस्ता क्रॉस करून आमच्या वाडीच्या रस्त्याला लागला. आणि तिथे एक मोरी आहे, रस्ता क्रॉस करून आल्यानंतर मराठी शाळा आहे आणि असा मळा आहे मोठा. त्या मळ्याच्या तिथं आल्याच्यानंतर असं एक मोठा आमच्याकडे चिंचेचं झाड होता, ते आता पडलं आहे. त्याचा खोड अजून तिथंच आहे, पण तिथे पडलं आहे. तिथं आल्याच्यानंतर त्याला तो रस्त्याने येतो आहे म्हणून त्याला दाखवलं की बाबा मी येतो आहे. ती अशी चुडी पेटल्यासारखी वाटल्याबरोबर माझा भाऊ वगैरे घाबरला. तर त्याने बघितलेलं नव्हतं हा विषय, भावाने गावात राहूनसुद्धा त्याला बघितलं नव्हतं. त्याला माहिती होतं ही सगळी स्टोरी. असं आहे म्हणजे वडिलांनी आजोबांनी आमच्या आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे, आमच्या वाडीतल्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे. पण त्याला वेगळं वाटलं असं आणि घाबरला आणि तो मळ्यातून असा वरडत घरी पळाला वरती. मग रस्ता सोडल्याने त्याने पळाला. त्याच्यानंतर मग घरी गेल्याच्यानंतर त्याला वगैरे म्हणजे असं थर्मलसारखं वाटायला लागलं, मग पाणी गेलं वगैरे वाटायला लागलं. मग त्याच्यानंतर मग आमच्या काका वगैरे कोणतरी आले, तर बाबा काय झालं, तर असं झालं. मग त्यांनी आपला नारळ ठेवला, आमच्या राखणदाराला नारळ दिला, व्यवस्थित झाला, काय टेन्शन नाही, घाबरण्याचा काय कारण नाही. म्हणजे आमच्या वाडीतल्या लोकांना, प्रत्येक व्यक्तीला आमच्या वाडीतल्या सगळ्यांना माहिती आहे. तसंच आमचा जो म्हणजे मंडळ आहे, आमचा जो म्हणजे आमचा मांडाचा घर आहे, म्हणजे सार्वजनिक घर जे आहे, ते सगळे मिळून आम्ही तिथे येऊन कार्यक्रम करतो. तिथे येऊन त्याला नारळ देतो. कोणाच्या काय अडीनडीची असली तर तिथे येऊन ते नारळ दिल्याने वाडीतल्या लोकांनी, तर वाडीत आमच्या कोणालाही काय प्रॉब्लेम येत नाही. आणि अजून परत आमच्या वाडीत तिथे नारळ दिल्याच्यानंतर आमच्या वाडीवर कुठला संकट नाही.
गुराढोरांना जरी त्या टायमाला पूर्वी गुराढोरांना म्हणजे हे यायची साथी यायच्या, गुरांच्या साथी यायच्या. म्हणजे गुरं आजारी पडली किंवा काय पडली तर पूर्वी सगळे वाडीतले लोक जाऊन तिथे जाऊन नारळ द्यायचे किंवा आमच्यातून बाबा काय चुकी झाली काय, आमच्या गुराढोरांना सगळ्यांना सांभाळ तू वगैरे असे ते त्या टायमाला सांगायचे आणि तिथे नारळ नेऊन द्यायचे. म्हणजे आम्ही पण तेव्हा लहान लहान होतो त्यामुळे आम्ही पण त्यांच्याबरोबर जायचो. असं आमच्या वाडीची घरं साधारणतः आमच्या वाडीत किती 30 ते 35 घरं आहेत. असा काय आमचा साधारणतः आमचा वाडीचा असा एक किस्सा आहे. आणि जे आहे हे आहे, जे आहे हे आहे, आम्ही बघितलेलं आहे. आमचा जन्म तिथे झालेला आहे त्याच्यामुळे हे आहे. आणि जर अजून पण हे सांगितलं एवढं झालं व्हिडिओ झालेली आहे, त्याच्या पुढे पण आपण नंतर गावी जाऊ त्या टायमाला पण आपण तुम्हाला याच्या पुढचे काय काही गोष्टी असतील ते आम्ही तुम्हाला तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.